झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जींची सर्वसंमतीनं निवड होणार की नाही याबाबतचं चित्र आजही स्पष्ट होऊ शकलं नाही। या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी एनडीएनं बोलावलेली बैठक आज कोणताही निर्णय न होताच संपली। त्यातच या बैठकीकडे शिवसेनेनं पाठ फिरवल्यानं उमेदवारीवरून एनडीएमध्ये मतभेद असल्याचं चित्र समोर आलं। एनडीएच्या बैठकीनंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल यापेक्षा अखेर पोल ठरली। बैठक सुरू होण्याआधी शिवसेना उपस्थित राहणार नाही हे स्पष्ट झालं होतं। एपीजे अब्दुल कलाम उमेदवार असतील तर ठीक, अन्यथा संगमा किंवा अन्य उमेदवारांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याची चर्चा सुरू झाली। त्यामुळे एनडीएच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता वाढली। लालकृष्ण अडवाणींच्या निवासस्थानी झालेल्या एनडीएच्या बैठकीत तब्बल 2 तास खल होऊनही राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत कोणताच निर्णय होऊ शकला नाही। इस मामले में एनडीए के सभी चीफ मिनिस्टर्स जो हैं उनसे भी और राष्ट्रपति चुनाव में बाहर के लोगों से भी चर्चा करके आगे किसी समय पर फिर बैठक करके फैसला करेंगे। शिवसेनेचा विरोध असला तरी पीए संगमांच्या उमेदवारीसाठी एनडीएचे प्रयत्न सुरू आहेत। यासाठी तृणमूलच्या ममता बॅनर्जी, एआयडीएमकेच्या जयललिता आणि बीजू जनता दलाचे नवीन पटनायक यांच्याशी एनडीएचे नेते चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रणवदांना सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याच्या बदल्यात उपराष्ट्रपतीपद पदरात पाडून घेण्याचा एनडीएचा प्रयत्न असल्याचं बोललं जात होतं, पण बैठकीत त्यावर चर्चा झाली नाही असं सांगण्यात आलं। एकूणच एनडीएची राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमधली तळ्यात मळ्यात भूमिका बैठकीनंतरही कायम राहिली। शिवसेनेच्या भूमिकेनं उमेदवारीवरून मतभेदही समोर आले आणि राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार की नाही हे चित्रही स्पष्ट होऊ शकलं नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।